मात्र अगदी वैतरणा धरणाच्या काठोकाठ असलेला हे गाव आणि आज मात्र हे रायगड नगर मध्ये दाखल झालाय हा संघ. ते देखील मात्र पहिल्या अगदी 2025-26 या हंगामामधला पहिलाच सामना असेल त्यांचा देखील. तसेच आपल्यापर्यंत अगदी माननीय श्री काळूभाऊ दिवे यांनी देखील 3 बॉलचे बॉक्स अगदी मात्र आपल्यापर्यंत पोहोचवले गेलेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सामन्याला होईल सुरुवात. आमचे पंच आहेत तिकडे माही भले. पंच 2 मिनिटं. चला सामना लगेच सुरू करायचे पंच. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय तो नामदेव. अगदी रफ्तार का सौदागर वैतरणा 11 या संघाने सातत्याने मात्र या संघाचा अगदी इगतपुरी टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये बोलबाला राहिलाय. मागच्या हंगामामध्ये अगदी या हंगामामध्ये कशा प्रकारे अगदी त्यांच्या माध्यमातून खेळ केला जाईल हो अगदी जसा उल्लेख केला. परंतु अगदी वाईट चेंडू पहिलाच अगदी श्री गणेशा होतोय. डांग्या 11 सप्रेवाडी या संघाचा अतिरिक्त धावेने टाळ्यांचा कडकडाट होऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये. चला आपण देऊया शुभेच्छा दोन्ही संघाला. गेम इज ऑन. पाहू शकाल इंडियाचा पहिला चेंडू नामदेव याचा ओव्हरपिच चेंडू आहे. हलक्या हाताने खेळला गेलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे शांताराम याच्या हातामध्ये अगदी चेंडू अडवला गेलाय आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. अगदी एक चेंडू परिपूर्ण झाल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते 2 या आकड्यावरती. सातत्याने मात्र हा संघ अगदी खेळत असतो. मागच्या हंगामामध्ये या संघाचा बोलबाला राहिला होता. परंतु डांग्या 11 सप्रेवाडी हा संघ देखील काही कमी नाहीये हो. यावेळेस अगदी शॉर्टपुट चेंडू होता त्याला अगदी हलक्या हातानं कव्हरच्या दिशेने धाडलं गेलं. अगदी पॉवर प्लेचा षटक चालू आहे. अगदी आता मात्र चांगल्या रीतीने फलंदाजी चालू आहे. सिंगल डबल अगदी अशी सुरुवात पाहायला मिळते. 2 चेंडू नंतर अगदी धावफलक जाऊन पोहोचले ते 3 या आकड्यावरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय नामदेव. ओव्हरपिच चेंडू आहे बॅटची कडा. तिकडे चांगलं एफर्ट पाहायला मिळतंय व यावेळेस रनआउटची संधी. यावेळेस फलंदाज बाद होईल का? नक्कीच फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय पिंटू याच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. अगदी आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी केली होती. बॅटची लिडिंग जरूर होती परंतु झेलचा तितकासा फायदा टिपता आला नाही. परंतु रनआउटच्या सायामध्ये एक फलंदाजाला अगदी तंबूच्या आसऱ्याला पोहोचावं लागेल. अगदी नामदेव या गोलंदाजाने 3 चेंडू हाताळले गेलेत आतापर्यंत आणि 3 धावा खर्च केले गेल्यात आणि धाव फलक जाऊन पोहोचले ते 3 या आकड्यावरती. 1 बाद 3. आता दुसऱ्या क्रमांकावरती फलंदाज गेलाय तो किरण. स्ट्राईक एंड वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल किरण. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. नामदेव अगदी रफ्तार का सौदागर म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. तशी कामगिरी आज सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तो करताना पाहायला मिळत आहे. रायगड नगरच्या या क्रीडांगणावरती ओव्हरपिच चेंडू होता. समोर खेळायचा होता. रनआउटची संधी पुन्हा एकदा परंतु थोडासा चुकीचा थ्रो पाहायला मिळाला. तिकडे क्षेत्ररक्षक होते मेडॉनच्या दिशेने परंतु थोडासा फबलिंग पाहायला मिळाली. थोडीशी निराश हताश पाहायला मिळतोय नामदेव याच्या चेहऱ्यावरती. एखादा पुन्हा एकदा झटका जर लागला गेला असता तर पुन्हा एकदा प्रेशराईज झाला असता संघ. डांग्या 11 सप्रेवाडी. पाहूया या षटकातील अगदी 5वा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती नामदेव हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ओव्हरपिच चेंडू. यावेळेस बॅटची लिडिंग एज होती. अगदी यष्टीरक्षकाला बीट करून सरळ चेंडू अगदी जाऊन पोहोचलाय तो अगदी फाईन लेग स्टॉप मध्ये. 4 धावांकरिता या सामन्यामधील पहिला चौकार येतोय रमेशाच्या बॅट मधून. धाव फलक जाऊन पोहोचले ते 8 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल बॅटची लिडिंग एज आणि अगदी बॅकवर्ड पॉइंट आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला देखील चेंडू बीट करून गेलाय तो. सीमारेषा पार चौकार पाहू शकाल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. ओ यावेळेस हलक्या हाताने खेळ खेळायचा होता परंतु लाऊड अपील आणि इथे फलंदाज बाद. अगदी एक गाव तेरा तो एक गाव मेरा असंच म्हणत असताना एनडी आतापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल पहिल्याच दुसऱ्या 5व्या चेंडूवरती चौकार जरूर खेळला गेला होता परंतु 6व्या चेंडूवरती अगदी माघारी परतवलंय रमेश या फलंदाजाला. आतापर्यंत पूर्णपणे हे षटक राहिलं गेलंय ते वैतरणा 11 या संघाच्या नावावरती.
अगदी टॉस जिंकून अगदी प्रथम क्षेत्ररक्षकाचा निर्णय जो घेतला गेला होता ना, तो चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो मात्र इथे यशस्वी ठरला जातोय. दोन्ही संघाच्या मार्फत नामदेव याची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल. चंद्रकांत गोलंदाज, पॉवर प्लेचं अजून एक उर्वरित षटक असेल. नामदेव याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी करून 8 धावांवरती खेळतोय. डांग्या 11 सप्रेवाडी या संघ सातत्याने मात्र कष्ट करावे लागेल. एक नवीन हंगामाची सुरुवात पाहायला मिळते. अगदी प्रामाणिकपणेचं मंदिर मात्र हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. किरण स्ट्राईक एंडवरती, चंद्रकांत. यावेळेस अगदी पाहायला मिळेल आपल्याला थोडंसं पब्लिंग, थोडंसं सांभाळून खेळायचं आणि पहिला चेंडू अगदी सीझनची पहिलीच अगदी षटक हाताळण्या अशा चुका होऊ शकता, हे देखील मान्य अगदी संघाला. पहिल्या हंगामाची जेव्हा तुम्ही पहिला सामना खेळता त्यावर ते अगदी मागच्या वर्षाचा अनुभव तर जरूर असतो, परंतु नवीन सुरुवात एखादी करायची असेल तर थोडासा एक्सपिरियन्सची गरज जरूर पाहिजे. चंद्रकांत पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र यावेळेस फुलटॉस चेंडू चांगल्या पद्धतीने फटकावला गेला आहे नामदेवाच्या बॅटमधून. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावांकरिता. या स्पर्धेतला पहिला आणि दुसरा षटकार येतोय किरणच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. अगदी आल्या पावले मागे पाठवलंय चेंडूला. अगदी फुलटॉस चेंडू होता त्यावरती खरपून समाचार घेतला गेलाय चंद्रकांत याच्या गोलंदाजीवरती. आता मात्र पूर्ण लयमध्ये येतोय किरण फलंदाज. 15 धावा स्कोअर कार्डवरती लगावल्या गेल्यात. चंद्रकांत याचा दुसरा चेंडू कशा प्रकारे यावेळेस अगदी सोडून दिलाय चेंडू. अगदी वाईट चेंडू. आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. अगदी बॉलच्या मेरिटनुसार हा फलंदाज अगदी फलंदाजी करतोय. अगदी जो बॉलच्या मेरिटनुसार जो फलंदाजी करतो ना, तो मात्र एक चांगला खेळाडू अगदी चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. किरण याचा अगदी एक षटकार तर आला गेलाय बॅटमधून. यावेळेस अगदी बॅटचा स्विंग जर पाहायला मिळाला ना तर अगदी चेंडू अगदी सीमारेषा पारच अगदी पाहायला मिळाला असता, परंतु निर्धाव चेंडू आहे. चंद्रकांत या गोलंदाजाकडे देखील ती क्षमता आहे. अगदी षटकार खाल्ल्यानंतर पूर्णपणे रिलाइज होताना पाहायला मिळालाय. अगदी तिसरा चेंडू. यावेळेस अगदी गॅपच्या साहाय्याने फटका खेळला गेलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे शांताराम. अगदी उचलून फेक करेल तोपर्यंत 2 धावा आणि यावेळेस रनआउटची संधी. फलंदाज बाद. तिसरा धक्का लागतोय डांग्या 11 सप्रेवाडी या संघाला. फलंदाज बॅक टू द डगआउट. आता मात्र पॉवर प्ले संपला गेलाय आणि त्या कारणास्तव अगदी क्षेत्ररक्षण देखील विखुरलं गेलंय. अगदी 17 धावांवरती खेळतोय डांग्या 11 सप्रेवाडी हा संघ. पॉवर प्लेचं अगदी संपलं गेलंय. पहिल्या षटक आणि दुसऱ्या षटकातील 3 चेंडू देखील संपले गेले आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरले गेलं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी जर धावा गोळा केल्या गेल्या त्या 17 धावा 3 धावा 17 धावा 3 बाद. यावेळेस चंद्रकांत याचा चौथा चेंडू अगदी ओव्हरपिच चेंडू होता. अगदी झेलची संधी आहे, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर राहिले होते. काही काळ चेंडू जरूर हवेत होता, परंतु क्षेत्ररक्षकाकडून दूर राहिला जातोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग. दोन्ही संघामध्ये आतापर्यंत चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. अगदी सकाळी देखील जो सामना पार पडला गेला तो देखील मात्र दोन्ही संघांमध्ये चांगला संघर्ष पाहायला मिळाला आणि यामध्ये देखील काही मूळ शंका नाही आहे. दोन्ही संघ संघर्ष करताना पाहायला मिळेल. ऑन साईडच्या दिशेने फटका खेळला गेला आहे. तिकडे किती धावा जमवण्यात यश येईल. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं फेकी पाहायला मिळतोय. चांगला थ्रो देखील तिकडे कलेक्ट करताना पाहायला मिळतोय सुरेश याच्या माध्यमातून. पंच धावा अगदी एकच धावेवरती आणि आता मात्र किरण या फलंदाजाला स्ट्राईक एंडवरती आणलं गेलंय.
कशा प्रकारे तो देखील फलंदाजी करतो. एक षटकार तर लगावला गेला, हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतोय, परंतु अगदी जमीन लगतचा फटका अगदी शांताराम आहे तिकडे. यावेळेस थोडंसं फबलिंग पाहायला मिळालं, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला अगदी अडवला गेलाय. व यावेळेस थोडंसं वैतरणा इलेव्हन संघ हा चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. शांताराम या फलक क्षेत्ररक्षकाकडून या चुका अगदी अपेक्षित नाहीये. अगदी पहिला सामना असल्या कारणास्तव थोड्याशा चुका आपल्याला पाहायला मिळतात. अगदी चंद्रकांत यांनी देखील चांगलं षटक हाताळलं गेलंय, परंतु 13 धावा खर्च केल्या चंद्रकांत या गोलंदाजाने. अगदी नामदेव याने 8 धावा खर्च करून एक गडी देखील गमावला होता, परंतु आत्ता मात्र वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय नामदेव. हा गोलंदाज अगदी या संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. सातत्यानं मात्र इगत टेनिस क्रिकेटमध्ये या संघाचा बोलबाला राहिला गेलाय आणि या गोलंदाजाचा देखील बोलबाला राहिला गेलाय. तोच मात्र आज इन ॲक्शनमध्ये आपल्याला रायगड नगर या क्रीडांगावरती खेळताना पाहायला मिळतोय. अगदी मागच्या सामन्याचा अगदी सामनावीराचा पुरस्कार अगदी समाधान यायचा आहे आपला सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता. अगदी पहिला चेंडू व्हाईट हाताळला गेला इथे. एकेरी धावेने अगदी धावफलक जाऊन पोहोचले ते 22 या आकड्यावरती. सातत्याने मात्र चांगल्या लेग कटरचा वारा केला जातो. यावेळेस अगदी बॅटची लिडिंग एज, परंतु अगदी पायावरती चेंडू जाऊन आदळलाय. पंचांचा इशारा येतोय बाईटचा, सॉरी लेग बाईटचा इशारा येतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. चांगली अशी शिस्तबद्ध क्रीडांगण वरती खेळपट्टी देखील चांगली आपल्याला पाहायला मिळते. शिस्तबद्ध अगदी स्पर्धा जेव्हा असते ना, तेव्हा मात्र खेळण्याची जी अलग मजा आहे ना, ती मात्र खेळाडूंना अगदी सातत्यानं मैदान अगदी बोलवत असतं. परंतु आता कमबॅक करून दिलंय ते नामदेव या गोलंदाजाने. एक चेंडू अगदी वाईट हाताळला, त्यानंतर अगदी असं वाटलं गेलं होतं की गोलंदाज कुठेतरी भरकटतोय, परंतु तीच अगदी त्याच पावलावरती गोलंदाजी केली जाते. नामदेव यावेळेस ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने खेळला गेलाय, तिकडे आहे. अगदी आज मात्र शांताराम या क्षेत्ररक्षकाचा पिछा सोडायला मागत नाहीये. चेंडू सातत्यानं मात्र वारंवार त्याच्याकडे चेंडू जातोय आणि वारंवार थोडंसं पबलिंग, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळतंय. कित्येक सामने अगदी क्षेत्ररक्षकांच्या जीवावर जिंकत असतो हा वैतरणा इलेव्हन हा संघ. सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता यायचंय समाधान. SRV रायगड नगर या संघाचा हा मात्र अष्टपैलू खेळाडू. अगदी नामदेव याचा चेंडू यावेळेस अगदी ऑन साईडच्या दिशेने खेळायचा होता, परंतु पंचांचा इशारा तो वाईट. अगदी थोडीशी निराशा हताश पाहायला मिळते नामदेव याच्या चेहऱ्यावरती. परंतु या षटकामध्ये अगदी त्याने 2 व्हाईट चेंडू हाताळले गेले. चांगली गोलंदाजी होतीये त्याच्या माध्यमातून जरूर, परंतु थोडेसे काहीशी व्हाईट चेंडू हाताळले जातात त्याच्या माध्यमातून. आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचले ते 24 या आकड्यावरती. किरण यावेळेस अगदी बॅटचा असा काही फ्लो आला होता ना, जर चेंडू जर अगदी पट्ट्यामध्ये आला असता तर अगदी पार्किंग प्लॉटमध्ये गेला असता, परंतु वारंवार मात्र गोलंदाज देखील अगदी हुशार आहे. अगदी वारंवार कटर, इन स्विंग, आउटकट असे मात्र चेंडू हाताळण्यामध्ये असलेला. यावेळेस मात्र पुढे सरसावत खेळला गेलाय. 2 क्षेत्ररक्षक धावताय, झेलची संधी आहे आणि यावेळेस मात्र अगदी क्षेत्ररक्षण चांगलं केलं गेलंय. अगदी रिले फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला 2 क्षेत्ररक्षकांमध्ये. अगदी क्षेत्ररक्षकांना देखील अगदी टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. अगदी क्रिकेट बघण्याकरिता तुम्ही चौकार षटकार बघण्याकरिता न येता क्षेत्ररक्षकांचं अगदी क्षेत्ररक्षण देखील बघण्याकरिता येत जा. अगदी क्षेत्ररक्षण देखील लाजवाब केलं जातं आमच्या क्रीडा रसिकांकडून. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने फटका खेळला गेलाय, तिकडे शांताराम आहे. आज मात्र अर्ध्यापेक्षा मात्र चेंडू मात्र त्याच्या भात्यामध्ये गेलेत. धावफलक जाऊन पोहोचले ते 27 या आकड्यावरती आणि फलंदाजा करण्याकरिता मी एक सूचना पोहोचवतोय. दुसरी धाव मात्र जर विकेटवरून तुम्ही पळालं तर मात्र शॉट असेल. अगदी कमिटीकडून कळवण्यात येत आहे, ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मी. अगदी पाहता पाहता 3 षटकांचा खेळ संपला गेला आणि धावफलक जाऊन पोहोचले ते 27 या आकड्यावरती. 3 बाद 27. किरण आणि पुन्हा अगदी खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळतोय. किरण याची चांगली फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये.
आता मात्र वैतन्य इलेव्हन या संघाकडून एक नवोदित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय दीपक. मागच्या हंगामामध्ये या गोलंदाजाने चांगलं प्रभावित केलं होतं. तोच आता मात्र गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. ती पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सातत्याने मात्र उन्हाळ्याचे हिवाळ्याचे दिवस जर जरूर आहेत, परंतु पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळतोय किरण. दीपक टू किरण पाहू शकाल. ओ यावेळेस पुन्हा एकदा अगदी अतिरिक्त धावेने सुरुवात करतोय दीपक हा गोलंदाज. मागच्या हंगामामध्ये या गोलंदाजाने देखील प्रभावित केलं होतं. या संघामधले अगदी अगदी छोटा खेळाडू आहे, अगदी नवोदित खेळाडू, परंतु मागच्या हंगामामध्ये चांगली गोलंदाजी केली होती या देखील खेळाडूने. तोच आज मात्र पुन्हा एकदा रायगड नगरच्या क्रीडांगणावरती गोलंदाजी ट्रॅकवरती चौथ्या क्रमांकावरती आलाय आपल्या संघासाठी. ओ यावेळेस चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. अगदी एक चेंडू वाईट हाताळल्यानंतर कुठेतरी कमबॅक करून दिलंय दीपक या गोलंदाजांनी. आतापर्यंत सगळ्याच गोलंदाजांनी माझ्या वैतरणा इलेव्हन या संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली आहे. 28 धाव्यांवरती खेळतोय डांग्या इलेव्हन सप्रेवाडी हा संघ. दीपकचा या षटकातील दुसरा चेंडू कशा प्रकारे हाताळेल. ओ यावेळेस हेलिकॉप्टर उडवला गेलाय नो मॅन्स लँडमध्ये आणि सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स. 4 धाव्यांकरिता चौकार. आतापर्यंत किरण याचे अगदी खांदे देखील खूप स्ट्रॉंग आहेत आणि मनगट देखील खूप स्ट्रॉंग आहे. वारंवार मात्र हेलिकॉप्टर शॉट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. खरं तर किरण या फलंदाजाने हा डाव अगदी सावरला गेला आहे. 32 धाव्यांवरती खेळतोय डांग्या इलेव्हन सप्रेवाडी हा संघ. ती 5 षटकांमध्ये किती धावा जमवण्यात यश येईल. हा फलंदाज जर शेवटच्या क्षणापर्यंत अगदी टिकला तर अगदी धावफलक अगदी 50 पार करेल यात मात्र काही शंका नाही आहे. ओ पुढे सरसावत केला गेला यावेळेस लॉंग ऑफला. काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी बॅटमधून टक्कसा आवाज आला आणि चेंडू सरळ सीमारेषा पार पाठवला गेलाय. किरण आता मात्र पूर्णपणे लय मध्ये येताना पाहायला मिळालाय. अगदी पावलांचा वापर केला गेला, त्यानंतर थोडासा चेंडूला येऊन दिलं आणि सरळ आमच्या कॅमेरामॅनच्या भेटीसाठी चेंडू पाठवला गेला सीमारेषा पार. षटकार. यावेळेस चौथा चेंडू दीपकचा. ओ यावेळेस अगदी चांगली स्टायलिश फलंदाजी खरं तर आपल्याला पाहायला मिळते किरण याच्या माध्यमातून. वारंवार मात्र क्लासिक फटके त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहे. अगदी आतापर्यंत त्यांनी 2 चौकार आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. पहिला षटकार अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने आला होता. त्यानंतर अगदी लॉंग ऑफला देखील एक फटका पाहायला मिळाला. दीपक याचा पाहूया पुढचा चेंडू. ओ वॉट अ शॉट. काय फटका तिकडे पाहायला मिळतोय. अगदी कव्हर कट हा फटका पाहायला मिळाला. त्या तिकडे क्षेत्ररक्षक आहे, उचलून फेक करेल तोपर्यंत तिसरीचा कॉल केला गेलाय. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील का. आणि 3 धावा देखील. आतापर्यंत खूप असं महागडं षटक आपल्याला. एक शॉर्ट धाव आहे का पंच. अगदी मी माहिती पोहोचवली होती तुमच्यापर्यंत. अगदी पिच मधून धावल्या कारणास्तव अगदी धाव अगदी घेतली जाणार नाहीये पंचांपर्यंत. मी अगदी खेळाडूंपर्यंत देखील पोहोचवली गेली माहिती. अगदी सूचनांचं पालन करायचंय. या षटकातील अगदी शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या दीपक या गोलंदाजाने. अगदी महागडा ठरतोय खरं तर. दीपक हा गोलंदाज किरण याने पूर्णपणे फायदा उचलला गेलाय. आता पाहू शकाल पुन्हा. ओ यावेळेस पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. काय कमालीची फटकेबाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्यामध्ये नशिबाची देखील साथ भेटते डांग्या इलेव्हन सप्रेवाडी या संघाला. अगदी नौखा गोलंदाज आहे, परंतु त्याकडून अगदी थोड्याशा चुका होताना पाहायला मिळत आहे. अनुभव खूप जर गरजेचा असेल. ओ यावेळेस अगदी बॅटच्या खाली चेंडू होता, परंतु ओळखू शकला नाही. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा.
अगदी पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. काही असोसिएशनचे नियम अगदी कमिटीकडे राखून ठेवले गेले आहेत. अगदी पिचवरतून पळाल्यानंतर देखील धाव घेतली जाईल हे देखील सगळ्या संघांपर्यंत आपण पोहोचवतोय. अगदी परंतु खेळपट्टीचा मित्रांनो आदर करायचा आहे थोडासा. अगदी आपल्याला 9 दिवस खेळपट्टी टिकवायची आहे. अगदी एक मिनिट शेवटच्या चेंडूवरती किती धावा पंच? डॉट. अगदी 42 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्यात. ओके पंच स्टार्ट करायचंय सामना. सुरेश गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता परंतु तिकडे बाईकच्या स्वरूपामध्ये अगदी धाव रोखली जाणार नाहीये. पुन्हा एकदा किरण अगदी नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आता पुन्हा स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. सातत्यानं मात्र किरण या फलंदाजाने स्ट्राईक एंडवरती जाण्याचं जे हो यावेळेस अगदी बीमर चेंडू हाताळला गेलाय. काय खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी मॅचच्या टर्निंग पॉइंट वरती अगदी अशी गोलंदाजी अपेक्षित नाहीये वैतरणा 11 या संघाच्या संघनायकाला. परंतु अगदी सुरेश याची खराब गोलंदाजी. आता मात्र फ्री हिटची संधी असेल. पाहूया पुन्हा या गोलंदाजाचा कसा समाचार घेतोय. फ्री हिटची संधी चौकार हो यावेळेस दांडी गुल परंतु फ्री हिटची संधी असल्या कारणात फलंदाज वाचतोय. आणि आता मात्र मागचा चेंडू जर बीमर नसता तर अगदी फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला जरूर परतावं लागलं असतं. परंतु आता जो फलंदाज वरती स्ट्राईक एंडवरती आलाय ना त्याच्या बॅटमधून अगदी प्रेक्षकांना अगदी आशा लागली गेली आहे की त्याच्या बॅटमधून अगदी एखादा चौकार किंवा षटकार येईल. परंतु या फलंदाजाने या सामन्यामध्ये 2 षटकार लगावले गेले आहेत. आणि ज्यावेळेस जो फलंदाज अगदी सेट होतो ना शेवटच्या षटकामध्ये नक्कीच त्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावत खेळला गेला. यावेळेस बॅटचं थोडंसं कनेक्शन चांगलं पाहायला मिळालं नाही. चंद्रकांत येतोय. दुसरीचा कॉलिंग केलं गेलंय. रनआउटची संधी आहे. फलंदाज बाद होईल का? परंतु अगदी नशिबाची साथ लागली गेली आज किरण या फलंदाजाला. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक चांगला खेळ करत असताना मागच्या सामन्यामध्ये देखील समाधान यांनी चांगली फलंदाजी केली होती. परंतु आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये चमकलाय किरण हा फलंदाज. अगदी त्याच्या बॅटमधून स्टायलिश फटके येताना पाहायला मिळत आहे. अगदी बॅटिंग स्टान्स त्याचा पाहायला गेला तर अगदी इंटरनॅशनल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. दुसरीचा कॉल केला गेला. अगदी फेकी केली जाईल परंतु थांबवलंय तिथे शांताराम या क्षेत्ररक्षकाने स्वतःला. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आणलं गेलंय आणि 2 धावा. धाव फलक जाऊन पोहोचले ते 49 या आकड्यावरती. अगदी एक जर धाव जोडली गेली तर अर्धशतक कंप्लीट होईल डांगे 11 सप्रेवाडी या संघाचा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्टेप आउट पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी पावलांचा वापर केला होता परंतु सुरेश गोलंदाज देखील तितकाच चांगला आहे. तो देखील फलंदाजाला ओळखू शकतो आणि खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला आणि सरळ चेंडू निघून गेला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दोन्ही टीम संघर्ष करताय. आत्ता मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु चांगलं तितकं टायमिंग जमलं नाही आणि सर्कलच्या साहाय्याने एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 5 षटक समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते 50 या आकड्यावरती. अगदी 10च्या सरासरीने स्कोर कार्ड उभं केलंय ते डांगे 11 सप्रेवाडी या संघाला. आणि 51 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय ते वैतरणा 11 या संघाला. अगदी दुसऱ्या डावामध्ये पाठलाग करण्याचा प्रयत्न असेल तो वैतरणा 11 या संघाचा.
चला डांग्या 11 सप्रेवाडी या संघाचे क्षेत्ररक्षक लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि वैतरणा 11 या संघाचे 2 फलंदाज सलामीच्या मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत. अगदी 30 चेंडूंमध्ये 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. कशा प्रकारे अगदी धावांचा पाठलाग केला जाईल, अगदी 10च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील, ती क्षमता आहे वैतरणा 11 या संघाच्या फलंदाजाकडे. परंतु डांग्या 11 सप्रेवाडी या संघाकडे देखील असे गोलंदाज आहेत की ते 5 षटकांमध्ये 51 धावा डिफेंड करून दाखवतील. परंतु क्रिकेट आहे, अगदी सामना बदलायला आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. त्यामुळे मी अगदी सातत्याने सांगत असतो, वेळेला महत्त्व द्या. चला लवकरात लवकर वैतरणा 11 या संघाचे 2 फलंदाज पाठवायचे आहेत. आज आपल्याला खूप उशीर झाला आहे सामन्याला. आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. सुरेश आणि शांताराम. अगदी शांताराम मागच्या हंगामामध्ये जर या खेळाडूकडे जर अगदी पाहिलं गेलं तर सातत्याने अगदी काय कमालीची फटकेबाजी केली होती या फलंदाजाने. तोच अगदी नवा जोश आणि नवीन हंगामाची सुरुवात त्याच्या बॅटमधून होईल का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि सातत्याने हा फलंदाज अगदी इगतपुरी टेनिस क्रिकेट असोसिएशन असो, अगदी इगतपुरी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या बाहेर देखील जाऊन आपल्या नावाचा आणि आपल्या गावाचा डंका वाजवत असतो. तोच फलंदाज आज खेळपट्टीवरती अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. 51 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे डांग्या 11 सप्रेवाडी या संघाने. परंतु 51 धावांचं टार्गेट अगदी पूर्ण चेस करत असताना सलामीला आलाय तो शांताराम आणि सुरेश. कशा प्रकारे अगदी मागच्या वर्षी आदिवासी प्रीमियर लीगमध्ये देखील या संघाने त्याचा अगदी कर्णधार पदाखाली प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला गेला होता तो शांताराम. तोच फलंदाज आता खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला होते सुरुवात. पंच आमच्यापर्यंत ग्रीन सिग्नल पोहोचवत आहे. माही पाहू शकाल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी केली जाते. ओ पहिला चेंडूवरती अगदी इरादे स्पष्ट करून देणारा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर खणखणे चौकार. अगदी जसा उल्लेख केला तसाच इथे फटका आपल्याला पाहायला मिळाला शांतारामाच्या बॅटमधून. अगदी आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती भावडू या गोलंदाजाचा स्वागत केलं गेलंय. भव्य स्वागत आणि भव्य फटका. अगदी जसं अगदी उल्लेख केला गेला होता ना तशीच फटकेबाजी सध्या तरी. आणि अगदी पॅव्हेलियन मधून सेट होऊन आला की काय. हो यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता परंतु अगदी थांबवलं गेलाय. परंतु त्यानंतर अगदी 1 धावेवरती समाधान मानावं लागेल शांताराम या फलंदाजाला. अगदी चौकार आल्यानंतर कुठेतरी थांबवलं गेलं होतं परंतु त्यानंतर थोडंसं फबलिंग पाहायला मिळालं. त्यानंतर लगेचच कॉल केला गेला. सुरेशला स्ट्राईक एंडवरती आणण्यात यश आलं गेलं आहे. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार येणार नाही आहे हे अगदी प्रत्येक ज्या खेळाडूला माहिती असतं ना तो खेळाडू अगदी सातत्याने आपल्या संघासाठी धावा बनवत असतो. आणि तोच फलंदाज मात्र सध्या तरी खेळपट्टीवरती जर 2 ते 3 षटकार राहिला तर सामना 1 तर्फी अगदी नेऊ शकतो. यावेळेस फुलटॉस चेंडू आहे. बॅकवर्ड पॉईंटला तिकडे चेंडू कटवला गेलाय. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने अडवलं गेलाय. दुहेरीचा कॉल केला गेलाय आणि 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण. आतापर्यंत 3 चेंडूवरती धाव फलक जाऊन पोहोचलंय ते 7 या आकड्यावरती. बौडू अगदी डांग्या 11 सप्रेवाडी या संघाचा अगदी उभरता सितारा म्हणून चांगली गोलंदाजी केली करतोय. ॲक्शन चांगली आहे गोलंदाजाची परंतु वाईट चेंडू वारंवार मात्र हाताळतोय. पहिलाच चौकार खाल्ल्यानंतर कुठेतरी त्याच्या चेहऱ्यावरती अगदी प्रेशराइज पाहायला मिळतोय. परंतु सातत्याने चांगली गोलंदाजी करेल अगदी येणाऱ्या हंगामामध्ये यात मात्र काही शंका नाही आहे. अगदी त्याची ॲक्शनमध्ये आणि जो पेस आहे त्या गोलंदाजाचा चांगल्या रीतीने. परंतु यावेळेस खडे अगदी 1 पाय मागे नेला आणि त्यानंतर फटका आपला पॅटर्न स्ट्रोक बॅटमधून काढला गेला सुरेश या फलंदाजाने. तो फटका मैदानाच्या आतमध्ये अगदी दोन्ही फलंदाजांचे इरादे स्पष्ट आहेत. अगदी आपला जो गावठी पॅटर्न आहे त्या पॅटर्नने फलंदाजी करायची आणि ते फटके मैदानाच्या आतमध्ये उतरवत आहेत दोन्ही फलंदाज. अगदी फॉलिंग स्वीप मागे खेळायचा होता परंतु चेंडूला अगदी गती दिली. थोडासा स्लोअर गतीचा चेंडू हाताळला गेला. त्यानंतर चेंडू सरळ निघून गेलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता कुठेतरी गोलंदाजाने शॉट्स घेतला असेल. 5वा चेंडू निर्धाव येतोय. धाव फलक जाऊन पोहोचले ते 14 या आकड्यावरती. पाहू शकाल भावडू याचा
ओ यावेळेस ऑन साईडच्या दिशेने फटका खेळायचा होता. बॅटचा फ्लो जर जसाच आला होता, परंतु चेंडू काहीसा वेगळ्या हाताने कट केला गेला. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. एक षटक समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 15 या आकड्यावरती. बिनबाद 15. चांगली पार्टनरशिप डेव्हलप केली गेली आहे दोन्ही फलंदाजाने, आणि जर ही पार्टनरशिप अगदी 2 ते 3 षटकांपर्यंत राहिली आहे तर नक्कीच सामना पूर्णपणे हिसकावून घेऊ शकतो डांग्या 11 सप्रेवाडी या संघाकडून वैतरणा 11 हा संघ. आज मात्र प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. पूर्णपणे शिस्तबद्ध ही स्पर्धा. आज मात्र पहिल्या हंगामाची पहिली स्पर्धा आपण पाहू शकाल आणि प्रत्येक संघाची देखील पहिलाच सामना असेल, यात मात्र काही शंका नाही आहे. हंगामाला सुरुवात होते. प्रत्येक खेळाडूला अगदी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. दुसरं षटक मार्गस्थ. अगदी काय फटका खेळला गेलाय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला अगदी समोरच्या दिशेने लॉफ्ट केलं गेलंय आणि एकच धावेवरती समाधान मानतोय सुरेश हा फलंदाज. त्याला माहिती आहे धावा जमा केल्या गेल्यात. माझा जो साथीचा मित्र आहे, साथीला आलेला शांताराम हा फलंदाज, त्याच्या बॅटमधून देखील एक चौकार आला गेलाय आणि मी देखील एक षटकार मारला गेलाय. तर धावा येत आहेत, त्यामध्ये अगदी चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजामध्ये होताना पाहायला मिळते. शांताराम पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती असेल. अगदी हाणामारीचे फटके या फलंदाजाकडून वारंवार होत आहे. या षटकातील दुसरा चेंडू शांतारामसाठी सज्ज. ओ हेलिकॉप्टर शॉट लॉंग ऑफला. ओव्हर द बॉलर. वॉट फिल्डिंग. काय कमालीचं क्षेत्ररक्षण तिकडे, परंतु चेंडू सरळ निघून जाईल. सीमारेषा पार. चौकार. फटका देखील तितकाच लाजवाब होता, परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकाच लाजवाब होता. मित्रांनो, चेंडू देखील अडला नाहीये, परंतु त्या क्षेत्ररक्षकासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. लाजवाब एफर्ट लावलं गेलं होतं आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. ओ यावेळेस अगदी वाईट चेंडू हाताळला गेलाय. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. धाव फलक जाऊन पोहोचले ते 21 या आकड्यावरती. अजूनही पॉवर प्लेचा एक चेंडू शिल्लक असेल. पुन्हा याची गोलंदाजी कशा प्रकारे महागडी ठरली जाईल का आतापर्यंत. ओ काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय यावेळेस. अगदी ओव्हर द कव्हर. काय फटका तिकडे 6 धाव्यांसाठी अगदी डिलिव्हर केला गेलाय. आता मात्र शांताराम पुन्हा अगदी मागच्या हंगामामधील ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता त्याच मात्र या हंगामाची सुरुवात करतोय आणि पूर्णपणे आज त्याची बॅट बोलतीये. या मैदानावरती ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. अगदी चेंडूला येऊन दिलं आणि जो त्याचा पॅटर्न स्ट्रोक आहे हेलिकॉप्टर शॉट, तो मात्र लँड केलाय ओव्हर द कव्हर. फटका लॉंग ऑफला 6 धाव्यांकरिता. धाव फलक जाऊन पोहोचले ते 27 या आकड्यावरती. पॉवर प्लेचे अगदी 9 चेंडू होते ना, 9 चेंडूमध्ये 27 धावा जमा केल्यात वैतरणा 11 या संघाने. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलला गेलाय. अर्ध्यापेक्षा जास्त अगदी धावा जमावल्या गेल्यात. अगदी 51 धावांचा जो पल्ला पार करायचा आहे ना, तो मात्र 9 चेंडूंमध्ये 27 धावा जमावण्यात यश आलं गेलं वैतरणा 11 या संघाला. पुन्हा याचा चौथा चेंडू. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट. एकदा बॅकची लिडिंग एज. अगदी 9 चेंडू घोषित केला गेलाय पंचांच्या मार्फत. ओ यावेळेस नशीब खाऊन आला गेलाय आज जेवणामध्ये, हे देखील मानावं लागेल. जो फलंदाज अगदी चांगली फलंदाजी करत होता ना, आणि भीमर चेंडू. अगदी शांताराम याने जशी मात्र नशिबाची साथ, नशीब असावं तर असं. आणि पंचांचा इशारा येतोय 3 धावा. अगदी नशीब असावं तर असं. अगदी चांगली फलंदाजी करत होता. अगदी झेल तर नक्कीच टिपला गेला होता, परंतु आजच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये अगदी नशीब खाऊन आलेला हा फलंदाज आज कमालीची इथे फलंदाजी करतोय. 3 धावेनुसार धावफलक अगदी 30 या आकड्यावरती. अजून 21 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता. दुसऱ्याच ओव्हरमध्ये सामना पूर्णपणे खुला केलाय. ओ फ्रींटची संधी जरूर होती, परंतु चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. सरळ चेंडू निघून जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र फ्रीटची संधी होती, त्यावरती एक मोठा हल्ला जरूर चढवायचा प्रयत्न होता शांताराम या फलंदाजाचा, परंतु चेंडू काही कारणास्तव खाली असल्याने या षटकातील अगदी 5वा चेंडू पुन्हा या गोलंदाजाचा. ओ अगदी या चेंडू अगदी पॅटर्न स्ट्रोक आहे, परंतु बॅटला अगदी स्पर्श केला नाही, परंतु बाईटच्या स्वरूपामध्ये आणि एक वाईटच्या इथे 2 धावा खात्यामध्ये ऍड होतील आणि धावफलक जाऊन पोहोचले ते 32 या आकड्यावरती. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी पार्टनरशिप मानावी लागेल वैतरणा 11 या संघाकडून.
परंतु 32 धावांवरती दोन्ही फलंदाज खेळत आहे. त्यामध्ये अगदी 10 जमवल्या गेल्या त्या सुरेश या फलंदाजाने आणि 17 धावा शांताराम याने. शांताराम याने अगदी 2 षटकार खेळून काढले गेले आहेत. सुरेशने देखील एक षटकार मारला गेला आहे. यावेळेस अगदी ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळायचा होता. अगदी कानाजवळ चेंडू सांगून गेला आहे की मी देखील गोलंदाज अगदी चांगल्या रीतीने गोलंदाजी करू शकतो. असा चेंडू हाताळला गेलाय पुन्हा या गोलंदाजाने. आणि या षटकातील अगदी शेवटचा चेंडू शिल्लक असेल सुरेश या गोलंदाजाकरिता. यावेळेस समोरच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार अगदी षटकाराकरिता धाडला गेलाय. शेवटच्या चेंडूवरती खरपून समाचार घेतला गेलाय. पुन्हा याचा शेवटच्या चेंडूवरती 6 धावांकरिता षटकार. अगदी सामना पूर्णपणे खुला गेलाय 2 षटकांमध्ये. 2 षटक समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते 38 या आकड्यावरती. काय कमालीची फलंदाजी दोन्ही फलंदाजाच्या मार्फत. अगदी मी जसा सुरुवातीला उल्लेख केला गेला होता वैतरणा 11 या संघाचा अगदी मागच्या हंगामामध्ये दबदबा राहिला होता, तशी चांगली सुरुवात अगदी त्यांच्या संघासाठी या नवीन हंगामाची सुरुवात करून देतोय सुरेश आणि शांताराम ही जोडी. काही काळ अगदी शांत राहणारी जोडी नाही आहे आणि पूर्णपणे आता हे मात्र शांताराम आणि सुरेश हे नाव गोंगावायला सुरुवात झाली आहे इथे मैदानावरती. किरण यावेळेस अगदी तिथे एकच सिंगल होती ना, त्यामध्ये मात्र 2 कन्वर्ट केल्या गेल्यात. शांताराम आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. यापुढील होणारा सामना रावण 11 आवळखेड त्यांच्या विपक्ष असेल तो कुशेगाव 11 हा संघ. टॉस करण्याकरिता लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. कमालीचा थ्रो केला गेला होता परंतु थोडंसं पब्लिंग पाहायला मिळालं. पुन्हा एकदा पुन्हा एकदा 2 धावांवरती समाधान मानावं लागेल शांताराम या फलंदाजाला. यापुढील होणारा सामना रावण 11 आवळखेड त्यांच्या विपक्ष असेल कुशेगाव 11 हा संघ. दोन्ही संघाचे कर्णधार अगदी लगेच ओव्हर संपल्यानंतर यावेळेस अगदी बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सरळ निघून जाईल. सीमारेषा पार चौकार. सेहेचाळीस या आकड्यावरती फलंदाज अगदी सातत्याने कमालीची फटकेबाजी हे करतात आणि आज 30 फलंदाजी इथे अपेक्षित होती. 30 फलंदाजी उतरवली आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये शांताराम या फलंदाजाने. वारंवार मात्र मोठे फटके खेळतोय हा फलंदाज. आता पूर्णपणे लय मध्ये आलाय. तिकडे आहे क्षेत्ररक्षक. अगदी त्या क्षेत्ररक्षकाची पण हेअरस्टाईल पाहिली गेली तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्याची जशी हेअरस्टाईल आहे ती हेअरस्टाईल आपण पाहू शकाल तिकडे त्या क्षेत्ररक्षकाची. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. यावेळेस ऑन साईडच्या दिशेने फटका खेळायचा होता. यावेळेस बीट होतोय आणि कॅमेरामॅन इकडे टॉस करण्याकरिता थोडंसं फोकस करायचंय. रावण 11 आवळखेड त्यांच्या विपक्ष कुशेगाव 11 या संघाचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक रविदादा गोहिरे यांच्या मार्फत टॉस केला जातोय. अगदी पाहू शकाल टॉस तर रावण 11 आवळखेड या संघाने टॉस जिंकला गेलाय. आणि क्षेत्ररक्षकांचा निर्णय घेतला गेलाय. लगेचच अगदी हा सामना संपेल त्यानंतर लगेच क्षेत्ररक्षकाची अगदी भूमिका निभावायची आहे. आणि आता मात्र ज्या क्षेत्ररक्षकाचा मी उल्लेख करत होतो तो क्षेत्ररक्षक मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. परंतु थोडंसं पब्लिंग पाहायला मिळतोय. अगदी शंकर अगदी हेअरस्टाईल आपण पाहू शकाल. अगदी कशा प्रकारे हेअरस्टाईल केली गेली आहे. हार्दिक पांड्या हेअरस्टाईल आपण पाहू शकाल त्याच्या माध्यमातून केली गेली आहे. शंकर शंकरचा हा चेंडू अगदी मोठा फटका खेळायचा होता परंतु अगदी
शांताराम या फलंदाजाला अगदी जास्तीच घाई झालेली दिसते. सामना लवकरात लवकर फिनिश करायचा आहे, कारण तो जो जाम लयमध्ये खेळतोय ना, त्या लयमध्ये अगदी परफेक्ट फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शांतारामसाठी दुसरा चेंडू, शंकर फुल टॉस चेंडू, अगदी हा सामना फिनिश केला जाईल का? व यावेळेस अगदी मॅच विनिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय शांताराम याच्या बॅटमधून. काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेस सामना MS धोनी स्टाईल फिनिश केला गेलाय. यापुढील होणारा सामना रावण 11 आवळखेड त्यांच्या विपक्ष असेल कुशेगाव 11 संघ.